थंडीच्या दिवसामध्ये मूग दही वडे, त्यासाठी 2 वाट्या मूग आणि त्यामध्ये 1 मूठभर आपण उडीद डाळ रात्रभर भिजत घालून ठेवली आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण चांगली भिजली की अशा पद्धतीने निथळून घेऊन त्यामध्ये आलं, मिरची, त्यानंतर चमचाभर दही, मीठ आणि जिरे घालून अशा पद्धतीनं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण 5 ते 10 मिनटं चांगलं भिजत ठेवायचं आणि त्यानंतर फेटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर दह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून तेही फेटून घ्यायचं आहे. दहीवड्याचं पीठ चांगलं फेटून घ्यायचं, जेणेकरून आपण त्यात इनो वगैरे काही नाही घालणार आहोत, कारण इनोमुळे बऱ्याचदा आपले विटॅमिन्स कमी होतात. तर अशा पद्धतीने ते तळून घेऊन त्यानंतर थंड पाण्यामध्ये हे वडे आपण टाकून चांगले पिळून घ्यायचे. आणि ते पिळलेले वडे आता आपण प्लेटिंगसाठी घेणार आहोत. प्लेटमध्ये आपण हे पिळलेले वडे, त्यानंतर फेटलेलं दही आणि हिरवी चटणी, त्यानंतर चिंचगुळाची चटणी आणि 1 चिमूटभर चाट मसाला घालून आपण हे सर्व करू शकता. आपण ही डिश नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करा. डॉक्टर